हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात। या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात। नमस्कार, मी प्रीती, स्वागत आहे आपलं भक्तिभाव कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये। तर आजच्या व्हिडिओत आपण वडाच्या झाडाची पूजा करताना काय काय साहित्य लागणार आहे, तसेच पूजा कशी करावी आणि कोणता मंत्र म्हणावा ही सर्व माहिती बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तसेच चॅनलवर नवीन असाल किंवा अजूनही चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर नक्की सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरही क्लिक करा, म्हणजे नवनवीन सर्व व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला येतील। चला तर मग जराही वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात। तर पूजेचे साहित्य ठेवण्यासाठी आपल्याला एक ताट घ्यायचा आहे, पाण्याने भरून एक तांब्या घ्यायचा आहे, 2 विड्याची पानं घ्यायची आहेत, 2 सुपारी घ्यायच्या आहेत, कापसाचं वस्त्र घ्यायचं आहे, फेरे बांधण्यासाठी धागा घ्यायचा आहे, एक दिवा घ्यायचा आहे, अगरबत्ती घ्यायची आहे आणि कापूर घ्यायचा आहे आरतीसाठी। नैवेद्यासाठी आपल्याला साखर घ्यायची आहे किंवा तुम्ही दूधही घेऊ शकतात, किंवा बऱ्याच ठिकाणी गुळ आणि हरभराही घेतला जातो। हळद कुंकू घ्यायचं आहे, अक्षता घ्यायच्या आहेत, सौभाग्याचं लेणं घ्यायचं आहे, फुले घ्यायची आहेत, 5 प्रकारची फळे घ्यायची आहेत। तसे तर वटपौर्णिमेच्या सणादिवशी आंब्याला खूप महत्त्व असते, तर 5 प्रकारची फळे नाही घेतली तरी 5 आंबे घेतले तरी चालते। ओटी भरण्यासाठी आपल्याला गहू लागणार आहेत, तसेच ओटीसाठी आपल्याला 1 रुपयाचं नाणं, सुपारी, हळकुंड, खोबरं, बदाम हे सर्व साहित्य लागणार आहे। आणि सौभाग्याच्या लेण्यामध्ये तुम्ही हिरव्या बांगड्या घेऊ शकतात, आरसा घेऊ शकतात, मणिमंगळसूत्र, कंगवा हे घेऊ शकतात। यानंतर आपण पूजा कशी करायची ते पाहूयात। तर वटपौर्णिमेच्या दिवशी स्त्रियांनी सकाळी लवकर उठावे, स्नान करून सुशुभूत होऊन स्वच्छ कपडे परिधान करावेत, अंगण देखील साफ करून घ्यावे, अंगणात रांगोळी काढावी, घरातील देवांची रोजच्या प्रमाणे पूजा करून घ्यावी, तुळशीचीही पूजा करून घ्यावी, सूर्याला अर्घ्य अर्पण करावे। त्यानंतर वटसावित्री व्रताचा संकल्प करावा आणि आधी सांगितल्याप्रमाणे सर्व साहित्य एका ताटात घेऊन छान तयार होऊन साज शृंगार करून वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी जावे। जरी तुम्हाला बाहेर जाता येत नसेल, तुम्ही घरी देखील ही पूजा करू शकतात। त्यासाठी तुम्ही एका कागदावर वडाच्या झाडाचं चित्र काढू शकता किंवा रांगोळीने वडाचं झाड काढलं तरी चालते। इथे तुम्हाला दिसत असेल फोटोमध्ये मी रांगोळीने वडाचं झाड काढलेलं आहे आणि त्याचीच पूजा केलेली आहे। तर सर्वप्रथम आपल्याला पूजा सुरू करताना दिवा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर अग्नीच्या साक्षीने आपल्याला पूजा करायची आहे। तसेच अगरबत्ती देखील लावून घ्यायची आहे। सर्वप्रथम आपल्याला विड्याच्या पानावर गणपतीची स्थापना करायची आहे आणि गणपतीची हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे। धूपदीप गणपतीला दाखवून घ्यायचा आहे। त्यानंतर आपल्याला वडाच्या झाडाची पूजा करायची आहे। आता आपण तांब्यात जे पाणी आणलं होतं ते पाणी वडाच्या झाडाला अर्पण करायचं आहे। त्यानंतर हळद कुंकू अक्षता वाहून पूजा करायची आहे, धूपदीप दाखवून घ्यायचा आहे। तसेच वडाच्या झाडाला नैवेद्य देखील दाखवायचा आहे। फळांचा नैवेद्य सुद्धा तुम्ही दाखवू शकतात, दूध साखरेचा दाखवू शकता। बऱ्याच ठिकाणी या दिवशी स्त्रिया पुरणपोळीचा स्वयंपाक करतात आणि ते वडाच्या झाडाला दाखवतात। आता नंतर आपल्याला वडाच्या झाडाला धागा बांधून घ्यायचा आहे आणि हा धागा हातात धरून 7 फेरे मारायचे आहेत आणि अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करायची आहे। प्रदक्षिणा घालताना तुम्ही पुढील मंत्र देखील म्हणू शकता। सावित्री ब्रह्म सावित्री सर्वदा प्रिय भाषिणी, तेन सत्येन माम पाहि दुःख संसार सागरात, अवियोगो यथा देव सावित्र्या सहितस्य ते, अवियोगो तथास्माकं भूयात् जन्मनि जन्मनि, वटमूले स्थितो ब्रह्मा वटमध्ये जनार्दनः, वटाग्रे तु शिवो देवः सावित्री वटसंश्रिता, अशी प्रार्थना केली जाते।
त्याचप्रमाणे अजून एक मंत्र आहे, तो मी तुम्हाला सांगते. अवेद्धव्य च सौभाग्यम देहि त्वं मम सुव्रते पुत्रान पौत्रांश्च सौख्यम च गृहानार्घ्यम नमोस्तुते. हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. आता आपल्याला सावित्रीची देखील पूजा करायची आहे. त्यासाठी आपल्याला सुपारी म्हणून सावित्रीची सुद्धा स्थापना करून घ्यायची आहे आणि सावित्रीला हळद कुंकू अक्षता वाहून फुले वाहून पूजा करायची आहे. नंतर आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे. त्यासाठी एका ब्लाऊज पीसवर तांदूळ किंवा गहू घेऊन त्यात सुपारी, 1 रुपयाचं नाणं, हळकुंड, बदाम, खारी, खोबरं हे सर्व घ्यायचं आहे आणि आंबा सुद्धा घ्यायचा आहे. अशा प्रकारे आपल्याला सावित्रीची ओटी भरायची आहे. तसेच सावित्रीला सौभाग्याचं लेणं सुद्धा अर्पण करायचं आहे. आता ही सर्व पूजा विधी आटोपल्यानंतर आपल्याला 5 सुवासिनींची सुद्धा ओटी भरायची आहे. या ओटीमध्ये प्रामुख्याने गहू आणि आंब्याचा वापर केला जातो आणि त्याने सुवासिनींची ओटी भरली जाते. त्यांना हळद कुंकू लावून नंतर त्यांची ओटी भरायची आहे. पूजा करून झाल्यानंतर घरी आल्यानंतर आपल्याला जेवण करायचं आहे आणि हा उपवास सोडायचा आहे. घरी पूजा करताना देखील अशाच पद्धतीने पूजा करायची आहे. फक्त रांगोळी किंवा वडाच्या चित्राचा उपयोग आपल्याला करायचा आहे आणि 7 वेळा दोरा गुंडाळून तो दोरा अर्पण करायचा आहे. तर कशी वाटली तुम्हाला ही माहिती हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.